काय रे संजय, तू तर म्हणलास 4 वर्ष गाडी घेणार नाही. हा, आता काय लॉटरी बिटरी लागली काय? अरे तसलंच काहीतरी. अरे आता शेत रस्त झाले, गोठा बी मिळालाय, आता थांबून कसं चालणार? शेतकरी हिताची गोष्ट छोटी डोंगरा एवढी. ही गोष्ट आहे अनेक दशकांनंतर मोकळा श्वास घेतलेल्या शेतरस्त्यांची, जुन्याच योजनांमधून घडत असलेल्या नव्या क्रांतीची, पिढ्यानपिढ्यांचा अंधार दूर लोटून उजाडू पाहत असलेल्या पहाटेची. ही गोष्ट आहे शेतकरी हिताच्या औसा पॅटर्नची. शेतरस्ता, पाणी आणि वीज या शेतीच्या 3 मूलभूत गरजा. शेतरस्ता ही तर शेतीची सर्वात महत्वाची गरज, पण याच शेतरस्त्यांची दुरावस्था काळजाला पीळ पाडणारी. अनेक शेतरस्ते काळाच्या उरात गडप झालेत. जे आहेत ते काट्याकुट्यांनी, झाडाझुडपांनी आणि दगडधोंड्यांनी दडून गेलेत. शेतरस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं. शेतरस्ता नाही म्हणून शेतीसोबत जोडधंदा करता येत नाही. नांगरणीसाठी साधं ट्रॅक्टर शेताला नेता येत नाही. दिवाळीला काढलेल्या सोयाबीनची रास पाडव्याला करावी लागते. शेती हे हृदय असेल, क्षेत्रस्थ या नसा आहेत, धमन्या आहेत, रक्तवाहिनी आहेत. अनेक ठिकाणी या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. म्हणून काही ठिकाणी या निमित्तानं यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी बायपास करावं लागेल, काही ठिकाणी अँजिओप्लास्टी करावं लागेल. म्हणून मी हे शेत रस्ता हे अभियान घेतला. या अभियानांतर्गत साधारण 2200 किलोमीटरचे रस्ते आपल्याला बांधायचे आहेत. ते रस्ते केल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. आणि शेतकऱ्याच्या या अडचणी बघून मी हे अभियान हाती घेतलेलं आहे. शेतकरी पिढ्यानपिढ्यापासून सोसत असलेल्या उन्हाचे चटके अभिमन्यू पवार यांना 2019चे मतदान होण्यापूर्वीच जाणवू लागले. एकीकडे माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली माननीय नितीनजी मोठ्या कुशलतेने देशभरात महामार्गांचे जाळे विणत असतील, तर त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या मतदारसंघात काही शेकडो किलोमीटरचे शेतरस्ते का निर्माण करू शकत नाही, असा विचार करून आमदारकीची पहिली टर्म संपायच्या आत मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला बांधापर्यंत चांगला शेतरस्ता उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. या संकल्पसिद्धीतूनच जन्माला आले ते शेत तिथे रस्ता अभियान. प्रश्न समजला, ध्येय ठरले, दिशा ठरली. पण हे अभियान तडीस नेणं मोठ्या जिकिरीचं काम. कारण शेतरस्ता हा बहुतांश ठिकाणी वादाचा विषय, एकाच बापाच्या लेकरांमध्ये वितुष्ट आणणारा विषय. आमदार अभिमन्यू पवार यांच्या हितचिंतकांना या अभियानातील राजकीय जोखीम कळत होती. त्यांनी अभिमन्यू पवार यांना थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शेतरस्त्यांच्या विषयात पडू नका, शेतरस्त्यापायी सख्खा भाऊ भावापासून दुरावतो, तिथं आमदारापासून मतदार दुरावायला किती वेळ लागेल, यात पडू नका, तुम्हाला राजकीय किंमत मोजावी लागेल. आमदार अभिमन्यू पवार राजकीय जोखीम बघून ते बदले नाहीत. घेतला वसा त्यांनी टाकला नाही. माझ्या हितचिंतकाची माझ्याविषयीची चिंता मला लक्षात येत होती. पण शेतकऱ्याची दुरावस्था जी रस्त्यावरून होते आहे ती सुद्धा दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नव्हती. खरं म्हणजे मी त्यांनाही समजून सांगत होतो, पण ते मला या विषयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात त्याचा हेतू चांगला होता, माझ्या चिंतेपोटीच ते करत होते. पण मी माझ्या हितचिंतकांना समजून सांगितलं की माझ्या भविष्याची चिंता करायला माननीय देवेंद्रजी, पक्ष, माझी संघटना ही करेल, समर्थ आहे. पण भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा आजचा वर्तमान का खराब करायचा. आज आपल्याला नियतीनं
जनतेच्या आशीर्वादानं यांच्या कृपेनं आपण आमदार झालो. आपण जर हे काम नाही केलं तर माननीय देवेंद्रजीच्या विचाराशी आणि माननीय म्हणजे या शेतकऱ्यांच्या सुद्धा ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिलं यांच्या विश्वासाची प्रतारणा केल्याचं झालं असतं. म्हणून मी हे अभियान हाती घेतलं आणि हे अभियान मी पूर्णपणे यशस्वी करणार यात मला कसलीही शंका नाही. हळूहळू अभियान गती पकडू लागलं. आमदार निधीतून शेतरस्त्यांचं काम करता येत नाही ही बाब कळताच आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा करून तशी तरतूद करून घेतली. अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या. अधिकारी व गाव पुढारी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या. कोरोनाच्या संकट काळात देवेंद्रजी जेव्हा पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पालथा घालत होते त्याचवेळी त्यांचा शागिर्द या अभियानासाठी पायाला भिंगरी बांधून मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती पालथी घालत होता. 162 सभा घेऊन आमदार अभिमन्यू पवार यांनी या अभियानाची मजबूत पायाभरणी केली. 21 फेब्रुवारी 2021 रोजी या अभियानाचे उद्घाटन झाले आणि अवघ्या 15 महिन्यात 1000 किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्यांचे मातीकाम व दबईकाम तसेच 300 किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्यांचे खडीकरण व मजबूतीकरण काम पूर्ण झाले. हे किलोमीटरचे तयार झालेले शेतरस्ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे महामार्ग आहेत. या कामामुळे हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. त्यांना जोडधंदा करणं सोयीचं झालं आहे. भांडण तंट्यामध्ये घट झाल्याने पोलीस यंत्रणेवरील, प्रशासकीय यंत्रणेवरील आणि न्यायालयीन यंत्रणेवरील सुद्धा ताण कमी झालेला आहे. हे अभियान आता अभियान उरले नसून जनचळवळ बनली आहे. आतापर्यंत बरेचसे आमदार आले, भरपूर आले आणि गेले आणि आम्हाला तसंच ठेवले चिखलात. पर आता आश्चर्य वाटायची गोष्ट झालेली आहे. माननीय पवार साहेबांनी फार मोठा शेतकऱ्याचा प्रश्न सोडलेला आहे. कोणता? शेतकऱ्याला वाटा, पानंद रस्ते, शिवरस्ते हा मोठा पुण्याची पायरी त्यांनी घेतलेली आहेत. केवळ शेतकऱ्याची. आज माझ्या हृदयामध्ये बसलेत, गावच्या हृदयामध्ये बसलेत. पवार साहेब या गावच्या हृदयामध्ये बसलेत, पूर्ण गावच्या. हा जो रस्ता केलाय आमदार साहेबांनी, बहुचर्चित म्हणलं पंचवार्षिक योजनेपासून बंद होता रस्ता. ह्या रस्त्यातून यायचं जायचं म्हणलं तर कमरे इतके गुडघे इतके खड्डे होते. आमदार साहेबांनी जे स्थानिक निधी, त्यांचा जे दिलेला निधी वापरून आणि जे त्यांनी जे योजना वापरल्या, डायरेक्ट तालुक्याचा आमदार ते शेतकऱ्याच्या बंधाऱ्यापर्यंत जे योजना राबवल्या, त्या योजनेतून हे झालेला एक रस्ता आहे. ह्या योजनेमुळं दोन गावचा संपर्क म्हणजे तुटल्यात जमा होता. पण ह्या रस्ता झाल्यामुळं, आणि रस्ता म्हणजे खाजगी बोलाची शेतकऱ्याची नाळ असते, नाळच तुटली, मग विकास कसं करणार? ऊसाचा प्रश्न असतोय, पुन्हा शेताला म्हणजे अनेक अडचणी येतात ना शेतामुळं. नुसतं हॉस्पिटलला जायचं म्हणलं तर रस्ता नव्हता. एक 5 किलोमीटरचा आडा देऊन दुसऱ्या गावाकडून जायचं होतं, पर्यायच नव्हता. फक्त 1 किलोमीटरचाच रस्ता होता. इथे दिसालेला रस्ता 1 किलोमीटरचाच रस्ता होता. म्हणजे ते 5 वर्षापासून रखडीत होता. पण साहेबाच्या पूर्वकल्पनेतून असं एक वेगळं पॅटर्न निर्माण केले की आम्ही त्या साहेबांचे असं एक देवदूत साहेब, आमच्या शेतकऱ्यांसाठी चांगलं सरकार, म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगला नेता म्हणून आम्ही ओळखू शकतो आमदार साहेबांना. कारण की त्यांनी हे आमच्या गुळखेड्यापुरतच नाही तर तालुक्यातले तिकडले 68 गाव असतील आणि पूर्ण तालुका टोटली असे नंबर 1 म्हणजे महाराष्ट्रात नवीन एक पॅटर्न निर्माण केलाय.
ह्या पॅटर्नला म्हणजे महाराष्ट्र सोडून दुसऱ्या म्हणजे बाकीच भारतात कुठं असा कुठला पॅटर्न निर्माण झाला नाही. आम्ही त्यांचे एवढे पूर्णपणे आभारी आहेत की नाही आमदार साहेबांचे. आमदार साहेबांनी डायरेक्ट विकास कुठं घातला तर शेतकऱ्यांना. आतापर्यंत कुठला आमदार खासदार शेतकरी पण पोहोचत नव्हता, खुर्ची ते ऑफिस. पण साहेबाचं रेकॉर्ड आहे की एका सर्कलला एक व्यक्ती ठेवून तळागाळातल्या माणसापर्यंत कसं पोहोचता येईल ह्या गोष्टीचा विचार करून साहेबांनी व्यवस्थितरित्या काम केले. आम्ही त्यांचे पूर्णपणे आभारी आहोत. आणि आमदार साहेबांनी असाच विकास करावा आणि शेतकऱ्यासोबत कनेक्टिव्हिटी, डायरेक्ट कनेक्टिव्हिटी शेतकऱ्याचं आहे. कारण की आमच्या लाईटचा प्रॉब्लेम असा एका फोनवर लाईट सॉल्व्ह होती. 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जो कोणी करू शकला नाही, सर्वसामान्य व्यक्ती साहेबाला फोन करू शकते. एक असं नेतृत्व औसा तालुक्याला लाभलेला आहे. आणि इथून पुढे आम्हाला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे साहेबाचं उतुंगाशी भरारी औसा पॅटर्न हे महाराष्ट्राच्या नकाशात जाईल. शेत तिथे रस्ता अभियान मार्गी लागल्यानंतर स्वस्थ बसतील ते अभिमन्यू पवार कसले. शेतरस्त्यांचा विषय मार्गी लावल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांपुढील इतर आव्हानं खुणवू लागली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा शेतीत उभारणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत फळबागेकडे वळवणं गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगातून ग्रामसमृद्धी या दुसऱ्या अभियानाची आखणी केली. मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियान म्हणजे शेततळे, सिंचन विहिरी, जनावरांसाठीचा गोठा, फळबाग लागवड, नाडेप कंपोस्ट खत प्रकल्प, वर्मी कंपोस्ट खत प्रकल्प, जीवामृत प्रकल्प आदी लाभांच्या एकत्रित पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यायचा. हे अभियान हाती घेतल्यानंतर पुन्हा आमदार अभिमन्यू पवार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अचूक नियोजन केले. पुन्हा गाव, वाडी, वस्तीवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मनरेगातून गोठ्याचा लाभ घेण्यासाठी स्वतःची 6 जनावरं असण्याची अनाकलनीय अट होती. सरकार दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ती आमदार अभिमन्यू पवार यांनी 2 जनावरं इतकी करून घेतली. कुशल अकुशल याचं प्रमाण राखण्याची अट योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतील अडचण ठरत होती. लाभांचे पॅकेज तयार करून अभिमन्यू पवार यांनी तीही अडचण दूर केली. अल्पावधीतच या अभियानाअंतर्गत 1000 गोठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नमस्कार, मी राजेंद्र नामदेव शेलार, राहणार चिंचोली, काजळे, तालुका औसा, जिल्हा लातूर. की बाबा आम्हाला हे गोठाची मिळाली आमदार साहेबाच्या माहितीवरून आमदार साहेबांनी आम्हाला सगळी माहिती दिल्यामुळे आम्हाला गोठा मिळाला आहे. तरी आमचं कल्याण झालं याच्यामध्ये. पहिलं आमची जनावरं जी होती ती उघड्यावर होते आणि उन्हामध्ये आणि पावसामध्ये आमचे जनावरं राहत होते. तरी आता आमच्या जनावराला असा आसरा मिळाला आहे की आम्हाला आनंद वाटतो हे पाहून. की आनंदाची बाजू आम्हाला वाटते असं की आम्हाला हे आतापर्यंत असले कुणीच आम्हाला काही मार्गदर्शन केलेलं नव्हतं. पण ह्या काळामध्ये आम्हाला आमदार साहेबांनी मार्गदर्शन केल्यामुळं आम्हाला शेतामध्ये आसरा झाला. आम्ही आसऱ्याला बसतो आणि माझे जनावर आसऱ्याला बसतात आणि चांगल्या पद्धतीनं आम्हाला हे किंवा अशी वाटते आम्हाला की खरोखर हे आनंदच मानावं लागेल हे असं आम्हाला वाटते. बरं का, म्हणजे कसं की आतापर्यंत आम्ही कोट्यात आणि कुडातच आमचा जन्म झालेला आहे शेतामध्ये, तरी पण आम्हाला कुणी सुद्धा मदत केली नाही. पण हे आमदार साहेबांनी त्यांच्या माहितीवरून, त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला पुरेपूर माहिती दिल्यामुळं आम्हाला गोठा हा मंजूर झाला आणि आम्ही गोठा हे तयार करून आमदार साहेबांना किंवा वरल्या कार्यकर्त्यांना किंवा समजे जे आहे ते त्यांना आम्ही दाखवलेलं आहे. आणि आमचं काम पूर्ण झालेलं आहे की संपूर्ण आम्ही काम पार पाडून आजच बाजूला सरकारला बाहेरून माणसाला बसत सुद्धा वाटा आम्ही तयार करून आज बाजूला ठेवलो. बाकीचं समजा झालेलं होतं पहिलंच, पण आज ती वाटा सुद्धा बाहेर माणूस आलं तर टेकायला आम्ही तयार केलेला आहे.
म्हणजे आमची अशी सोय झाली आहे की खरोखर आनंदच आम्हाला व्यक्त करावा लागतंय, अशी एक सोय झाली आमची. या अभियानाअंतर्गत 1000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. या अभियानामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक क्रांती घडून येत आहे. शेतरस्त्यांचे शेत तिथे रस्ता हे अभियान मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्ते योजनेच्या रूपातून राज्याने स्वीकारले, तर मनरेगातून ग्रामसमृद्धी हे अभियान शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या रूपातून राज्याने स्वीकारले. राज्याला 2 पथदर्शी योजना देणारा ग्रामविकासाचा औसा पॅटर्न म्हणूनच संपूर्ण राज्यात कौतुकास पात्र ठरतो आहे. हे दोन्ही अभियान जेव्हा पूर्णत्वास जातील तेव्हा हजारो शेतकरी कुटुंबाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. आमचे आमदार साहेबांनी लई पुण्य वाटून घेतले. आमचे बापदादे तर नेले, परंतु इथून आंबी अर्धा झाला होता आणि त्या लेकरासाठी ही चांगली गोष्ट आणि आम्ही जिंदगीत विसरणार नाही साहेब.